वैष्णवी हगवणे डेथ केस. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काय घडलं, नेमकं प्रकरण काय आहे, हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी कुटुंबियाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. 16 मे रोजी ही घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. हुंड्यासारखी क्रूर प्रथा आजही आपल्या समाजात आहे. त्यातून जाणारे बळी हे अद्यापही थांबत नाहीत. ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. याचं नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजेच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. 16 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार असे आरोप आहेत. तर हे संपूर्ण प्रकरण सुरू कसं झालं? पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम येथे 16 मे 2025 रोजी वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळेच राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोलं सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतर ही वैष्णवीकडून आणखी पैशाची मागणी करण्यात आली आणि तिला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी आर्थिक कारणामुळे तिला मारहाण केली. एकदा तिच्या वडिलांनी विचारले, वैष्णवीच्या अंगावर इतक्या जखमा कशा? यावर राजेंद्र आणि शशांक म्हणाले, आधीच सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं म्हणून तिला मारून टाकलं. जावयाचे शब्द वडिलांचे काळीच चिरत होते. सासरच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती असं त्यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचा विरोध होता. तो विरोध पत्करून वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर तिच्या घरातल्यांनी थाटात तिचं लग्न करून घेतलं. मात्र शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वैष्णवीच्या वडिलांनी 2023 मध्ये मुलगी वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतल्याचं म्हटलं होतं असं पोलीस तक्रारही केलेली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2023 मध्ये मुलगी वैष्णवी ही गरोदर असताना तिने आनंदाची बातमी आपला पती शशांक यास सांगितली. मात्र शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे मूल माझं नाही असं शशांक तिला म्हणाला. तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. शशांकने वैष्णवीसह भांडण करून तिला मारहाण केली. तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर वैष्णवी माझ्या घरी आली. तिने सर्व प्रकार सांगितला. सासरच्याकडून होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने 27 नोव्हेंबर 2023 रोजी विषारी औषध जेवणात घेतलं. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. आम्ही तिला एम्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर 4 दिवस उपचार सुरू होते. मात्र सासरहून कोणीही तिची विचारपूस करण्यास तिथे आलं नाही. ती पूर्ण बरी झाल्यानंतर काही दिवस आमच्याच घरी होती. आम्ही तिला पुन्हा सासरच्याच घरी घेऊन गेलो. मात्र तिचा छळ सुरू होता. त्यानंतर साधारणपणे 15 दिवसानंतर माझे जावई शशांक हे माझ्या राहत्या घरी आले व त्यांनी माझ्याकडे जमीन घेण्यासाठी 2 कोटी रुपयाची मागणी केली असं वैष्णवीच्या वडिलांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. वैष्णवीच्या लग्नाला तिच्या घरातल्यांनी म्हणजेच कपस्टे कुटुंबाने विरोध दर्शवला होता. मात्र वैष्णवीला शशांकशी लग्न करायचं होतं अशी माहिती तिच्या मामाने एका वृत्तवाहिनीला दिली. तसंच आम्ही तिच्या वडिलांना समजूत घातल्यानंतर वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह थाटात लावून देण्यात आला. 51 तोलं सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी असं सगळं आम्ही दिलं होतं. मात्र हगवणे कुटुंबाची हाव काही संपली नाही. त्यांनी हुंडा पैसे यासाठी वैष्णवीला मारहाण केली. तिचा छळ हुंड्यासाठीच केला जात होता असं वैष्णवीच्या मामांनी म्हटलेलं आहे. तसंच बैठकीच्या वेळी झालेला वादही वैष्णवीच्या मामांनी सांगितला. बैठकीच्या वेळी जेव्हा मागण्या होऊ लागल्या तेव्हा वैष्णवीचे वडील अनिल कपस्टे म्हणाले, मला तुम्हाला मुलगी द्यायची नाही. तरीही हगवणे कुटुंबाने भांडून मोठी गाडी घेतली. त्यांच्यासाठी आम्ही MG हेक्टर गाडी बुक केली होती. ती गाडी रद्द करा आणि फॉर्च्युनर द्या अशी मागणी केली. सोन्याची मागणी अशीच वादातून झाली.
1,20,000चं घड्याळ ही हगवणे कुटुंबाने मागून घेतलं. 6 महिन्यांनी अशाच गोष्टी समोर येऊ लागल्या. वैष्णवीला मी विचारलं, हा काय प्रकार आहे? त्यावर ती मला म्हणाली, मामा माझी चूक झाली. अर्थातच वैष्णवीला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होत होता, असं तिच्या मामाने TV9ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर वैष्णवीच्या शरीरावर महाराणीच्या खुणा आढळून आल्या होत्या. तिची हत्या झाल्याचा संशय केला जात होता. वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे आणि तिचा मुलगा शशांक हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिश्मा हगवणे अटकेत आहेत. या दरम्यान महिला आयोगाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारे दखल घेतली असून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे निर्देश दिलेले आहेत, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तर आता पुढे काय कारवाई होणार किंवा यापुढे कोणती शिक्षा हगवणे कुटुंबाला होणार हे पाहणे येणाऱ्या काळात योग्य ठरेल. तर अजूनही हुंडा आहे, ही प्रथा आहे, या प्रथेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.